होते. राजवाड्यात त्यांना सन्मान मिळे, पण स्वामी समर्थांसाठी राजा आणि रंक समान होते. ते कधी गरिबाच्या झोपडीत जाऊन जेवत, तर कधी राजवाड्यात बसून उपदेश करत. त्यांचा संदेश स्पष्ट होता: अहंकार सोडा, भक्ती करा, नामस्मरण करा. कठोर पण करुणामय गुरु. स्वामी समर्थ कधीकधी रागावल्यासारखे बोलत, भक्तांना धारेवर धरत, पण त्या रागामागेही प्रेम असे. एकदा एका शिष्याने खोटे बोलले. स्वामींनी त्याला कठोर शब्दांत सुनावले. शिष्य लाजला, पश्चात्ताप केला आणि त्याचे जीवन बदलले. स्वामींची शिकवण होती सत्य, श्रद्धा आणि सबुरी. नामस्मरणाचा महिमा. स्वामी समर्थ नेहमी म्हणत, राम नाम घ्या, दत्त नाम घ्या. त्यांच्या सानिध्यात बसणे म्हणजे आत्मशांतीचा अनुभव. अनेकांना ध्यानस्थिती लाभे. त्यांच्या ओठांवरून उमटणारे शब्द श्री स्वामी समर्थ आजही लाखो भक्तांच्या जिभेवर आहेत. समाधीचा दिवस. मंद गंभीर शांत पार्श्वसंगीत. इसवी सन 1878 साली चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी स्वामी समर्थांनी देह ठेवला. परंतु त्यांनी आधीच सांगितले होते, मी गेलेलो नाही, मी सदैव आहे. अक्कलकोट येथे त्यांची समाधी आहे. स्वामी समर्थ समाधी मंदिर. आजही हजारो भाविक तेथे येतात, प्रार्थना करतात आणि अनुभवतात अदृश्य कृपा. आजचा संदेश. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव, चिंता, असुरक्षितता, अशा वेळी स्वामी समर्थांचा संदेश अधिकच महत्त्वाचा वाटतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त शब्द नाहीत, ही आहे श्रद्धेची शक्ती, ही आहे भक्तीची अनुभूती.